सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा निहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड बसा ना. नको, असू दे. विवाहाच्या वेळी मी या कक्षातून निघाले ते आज आले. या जागेशी खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत माझ्या. मी तिथेच पूजेसाठी पिंडी ठेवली होती. इथेच बसून मी पूजा केली आहे. तुम्ही सतत माझ्या सोबत आहात असंच मी मानत आले. मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार कधी केला नाही. इथे बसून मी तुमच्याशी दर्पणातून बोलायचे. इथेच मी आपल्या भविष्याचे स्वप्न रंगवले होते. म्हाळसा, तुला इथे यायची खूप ओढ होती. खूप आनंदीही दिसते आहेस इथे. तू जर मला आधी सांगितले असते तर काही दिवस मी तुला आधी इथे पाठवले असते. आता मी जेजुरीची झाले आहे. ही वास्तू, आई बाबा यांच्यापासून दूर राहणं कितीही अवघड असलं तरी ते मी स्वीकारलं आहे. कारण आता तुम्हीच माझा वर्तमान आहात आणि तुम्हीच माझे भविष्य आहात. तुम्हाला आठवतं, तुम्ही मला सांगितलं होतं की तुझ्या कक्षात जाऊन पहा, तुझ्यासाठी भेट आहे. मी बाहेरून धावत इथे आले होते. इथे बसले आणि इथे फुलांचा सडा पडला होता. हो, पण नंतर तू जी मला भेट दिली होतीस तीही माझ्या लक्षात आहे. आणि इथेच माझं अर्ध शरीर काळनिळ झालं होतं. इथेच मी स्वतःला दार खिडक्या बंद करून कोंडून घेतलं होतं. म्हाळसा बाळा, दार उघड. हे बघ, असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस म्हाळसा. इथे आल्यावर तुझ्या मनात साचलेल्या भावनांचा जणू बांध फुटला आहे. तुला काय सांगू आणि काय नको असे झाले आहे. पण ते स्वाभाविकच आहे, कारण हे तुझे माहेर आहे. पण मी आनंदी आहे, कारण माझ्यासोबत तुम्ही आहात. हा दीपोत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सगळा अंधार दूर व्हावा, सगळे संशय, सगळे शंका नाहीसं व्हावा. पुढचं आयुष्य केवळ तुम्ही, मी आणि आपला जेजुरी गड
म्हाळसा, तुला आत्ता समजणार नाही, पण तुझ्या पूर्वजन्मातच तू ही जागा निवडली आहेस. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. तूच हे ऋणानुबंध निवडले आहेस. हे आयुष्य तूच निवडले आहेस. कसं? मला सांगा ना. पूर्वायुष्य गतजन्म समजण्यासाठी तुला कठोर साधना करावी लागेल. मला नाही सांगता येणार ते. मला माझ्या पूर्वजन्माविषयी ठाऊक नसलं तरी मला एक नक्की ठाऊक आहे. काय? तुला काही आठवतंय का? मला आठवत नाही, पण एक नक्की की तेव्हाही तुम्ही माझे असणार आणि मी तुमचीच. म्हाळसा, किती प्रेम आहे तुझं माझ्यावर. ह्याचं प्रेम कुणी कुणावर करणं अत्यंत दुर्मिळ आहे. ह्या तुझ्या प्रेमाची परतफेड मला करता येणार नाही. तरी पण काय देऊ मी तुला? तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ नका. मायानंदा, सगळी तयारी झाली का? हो, दोघांनाही सांगितले आहे, येतच असतील. बर. देवा, दीपावलीचे निमंत्रण आमच्याकडून मिळायच्या आधीच आपल्याकडून मिळाले. आपण येथे येऊन आमचा सन्मानच केलेला आहे. आपण प्रथमच इथे आलात. आपण आमचे जावई आहात. या नात्याने प्रथेप्रमाणे आपला सन्मान करायचा आहे. तिम्माशेठ, मी कोणत्याही प्रकारच्या चालीरीती अथवा प्रथांची बंधनं पाळावी या बाजूचा नाही. आमच्या आनंदासाठी हे करायचे आहे. मायानंदा, माझा विवाहानंतर आज तू पहिल्यांदाच घरी येत आहेस.
आता पानं वाढायला घ्यायची का? आपण सगळेच जेवायला बसूया. आधी आपण भोजन करावे. देवा, आता सुरुवात करावी. मायसा म्हणत होती की आजच परत जायचंय म्हणून. थांबला असतात तर अजून थोडं आदरातिथ्य करता आलं असतं. जेजुरीत ही सर्वजण वाट पाहत आहेत. तिथेही दीपोत्सव साजरा करायचा आहे. स्वयंपाक उत्तम झाला आहे. तिम्माशेठ, नेवासेला येऊन खरोखरच खूप आनंद झालाय. तुमचा वाडाही अतिशय सुंदर आहे. आपण आमचे आदरातिथ्यही उत्तम केले आहे. पण आता मात्र आम्हाला जेजुरीस प्रस्थान करावे लागेल. आई, माझी देखील इथे थांबण्याची इच्छा होती, पण दीपावलीचा सण आहे. जेजुरीत देखील आमची वाट पाहत असतील सगळे. मायानंदा, अहो आपण विसरत आहात. आपली म्हाळसा केवळ आता आपली मुलगी राहिलेली नाही, ती खंडेरायांची अर्धांगिनी आहे. जेजुरीची सम्राज्ञी आहे ती. अहो आपल्याप्रमाणे अनेक भक्त खंडेरायांच्या दर्शनासाठी आणि भेटीसाठी व्याकुळ असतील. हो, ठाऊक आहे. पण माहेरी आलेल्या मुलीला असं एका दिवसात परत पाठवायचं म्हणजे मनाला कितीही समजावलं तरी नाही पटत हो. मी आपल्या भावना समजू शकतो, परंतु मी आपल्याला असे सुचवू इच्छितो की आपण आमच्यासह जेजुरीस यावे. हो, दीपावली निमित्त तुम्ही देखील जेजुरीला येणार आहात. मग आता का नाही येत? नाही, नको. अजून प्रस्थानाची तयारी देखील पूर्ण झाली नाहीये. शिवाय सणासुदीला घरच्या काही गोष्टींची देखील पूर्तता करायची आहे. आम्ही उद्या जेजुरीकडे प्रस्थान करू. अगं म्हणजे तू, अगं कुठे होतीस? दिवाळी आली तशी दिसच ना. अगं तुझ्याशी बोलतेय मी. अगं हातच होते वस्तीवर. काय काम आहे का? काही काम असेल तरच विचारते वय मी तुला. अगं तसं नाही. दिवाळीचं एवढं घर सारवलं, भांडी कापड धुतलीस. मी म्हणलं असेल काहीतरी काम, म्हणून मी विचारलं. अगं नाही ग. बर, मी काय म्हणत होते, अगं शेजारच्या वस्तीवर दर दिवाळीला पेट भरत्या. आपण जायचं? जाऊन काय करणार? काय म्हणजे? अगं नवीन कापड घेऊ, हा, नवीन वस्तू, नवीन दागिने घेऊ. हा, तू ये जाऊन. ए ते काय नाही, आपण जाऊया. अगं असं जाऊ ना, असं येऊ परत. लई लांबची वाट आहे ना व, म्हणून चल म्हणले. ए मी काय नाही ऐकून घेणार. चल बरं, चल. म्हाळसा, आता आपल्याला निघायला हवं, कारण जेजुरीस जाताना आपण ह्यावेळी दुसऱ्या मार्गाने जाणार आहोत.
देवी, खऱ्या अर्थाने दीपावलीला सुरुवात झाली. हो, पहाटेची वेळ आहे आणि सगळा गड दिव्यांनी सजला आहे. आता केवळ श्री खंडेराय आणि म्हाळसा देवी आले म्हणजे झालं. देवी, ते केव्हाही येतील. ते इथे आल्यानंतर त्यांच्याबरोबर दीपोत्सव साजरा करताना आणखीन आनंद वाटेल. देवी, श्री खंडेराय आणि म्हाळसा यांच्या स्वागताची तयारी झाली आहे. छान. देवा, म्हाळसा देवी, दीपोत्सवात जेजुरी गडावर आपलं स्वागत आहे. प्रधानजी, जेजुरीगड दिव्यानी नुसता झगमगतो आहे. खूप सुंदर नियोजन आहे. देवा, सगळीकडे आनंद आहे. म्हाळसा, प्रवास कसा झाला? आई वडिलांची भेट कशी झाली? खूप छान. त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांनी तुमची देखील आठवण काढली. तुम्हाला त्याने नमस्कार सांगितला आहे. ते इथे आल्यावर भेट होईल तेव्हा बोलूच. लतिका, या दीपावली निमित्त कैलासातून पार्वती देवींचा अर्थात साक्षात अन्नपूर्णेचा घट जर जेजुरीत आणला गेला तर या उत्सवात अमर्याद अन्नदान करणं खूप सोपं जाईल. देवा, आपण आज्ञा केल्याप्रमाणे हा पार्वती मातेचा अर्थातच अन्नपूर्णा देवींचा घट मी कैलासातून जेजुरीत घेऊन आलेलो आहे. नंदी, तू अतिशय महत्वाचे काम केले आहेस.